ती किती त्रास देते तुला. मला ना अजिबात आवडत नाही. मला मला कळतच नाही मी काय करू तिचं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? पाऊस तो पहिला ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या स्पर्श तुझा होता जरा जरा लाजरे तुझ्या सवे साजरे. हे बघ परत पुढे आली. मला तर असं वाटतं ना तू या कामासाठी एक माणूस ठेवून घे. मला सुद्धा असंच वाटतं. हो ना. माझ्या ओळखीत एक माणूस आहे, त्याला खूप आवडतं हे काम करायला. मला माहितीये तुमचं माझ्या केसांवर किती प्रेम. ही बट तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त त्रास देते ना. तुला काय माहित. असे कसे जवळच्या माणसाच्या मनात काय असतं ते बरोबर कळतं. न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. हसायला काय झालं. जर पालती मॅडमला जर एवढं घाबरता तर डेअरिंग कशाला करता. काय मी नाही घाबरत कोणाला. चांगली अंघोळ केली होती मी. अहो मग राहू द्या ना, आता मेकअप सुद्धा छान झालाय. अहो सर ए माधव, कवळे, ए रतन, अरे इकडे या. काम आहे तुमच्याकडे. अरे चल लवकर. ए मांढरे इकडे. ए जाधव, अरे या की. हाका मारलेले कळतात का नाही. काय झालं काय भाऊ? ओ सांगतो. हे बघा, माडकांच्या घरात नवीन नोकराची गरज आहे. ज्याला कुणाला काम करायची इच्छा असेल त्यांनी मला सांगा. तुमच्यापैकी कोण तयार असेल तर मी शिफारस करतो. अरे चांगला पगार मिळेल. फक्त काम प्रामाणिकपणे करा. कोण तयार आहे? अरे असं का करताय? बोला की. अरे काय माणसं आहे तुम्ही? अरे मी सांगतोय की अरे चांगला पगार मिळेल. अरे तोंड काय शिवलेत का काय तुमची?